नमस्कार, मी शनाया। आजचा विषय आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या गोविंद बागेतील भेटीमागे दडलंय काय? राज्यातील 29 महानगरपालिकांचं चित्र आता स्पष्ट झालंय। 29 पैकी 21 महानगरपालिकांवर भाजपसह महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलंय। काँग्रेस हा राज्यातील दुसरा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे। काँग्रेसने 3 महापालिकांवर मित्रपक्षांच्या मदतीने विजय खेचून आणलाय, पण या निवडणुकीत अजित पवार गटाला एकाही महापालिकेवर एकहाती विजय मिळवता आला नाही। महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यापासून अजित पवार पुणे जिल्ह्यात ठाण मांडून बसले होते। त्यांनी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी सगळी ताकद पणाला लावली होती। यासाठी त्यांनी शरद पवार गटासोबत देखील युती केली होती, पण या दोन्ही महानगरपालिकेत अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। महापालिकेचा हा निकाल अजित पवारांच्या जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळाले। त्यामुळे अजित पवारांनी बारामतीत गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे। अजित पवारांसोबत शरद पवार गटाचे माजी आमदार राजेश टोपे देखील उपस्थित होते। महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजित पवार तडकाफडकी शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले होते। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। राज्यात अजित पवार मोठा निर्णय घेऊ शकतात असं देखील बोललं जातंय। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपच्या जोरदार मुसंडीने सर्वच राजकीय समीकरणं बदलून गेली आहेत। मुंबईत ठाकरे ब्रँडचा धुव्वा उडालेला असतानाच तितकीच जोरदार चर्चा पवारांची पॉवर कमी झाल्याची देखील होतीये। महायुतीसोबत सत्तेत असलेल्या अजितदादांना महापालिका निवडणुकीत चमकदार कामगिरी बजावता आली नाही, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला राज्यातील महापालिकेत इतक्या ठिकाणी भोपळे मिळालेत की विचारता काही सोय नाही। त्यांच्या होम पिचवर देखील या पक्षाला सर्वात मोठा दणका बसलाय। दोन्ही पवारांच्या विश्वासार्हतेपासूनच नेतृत्वावरच या निकालाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत। आता यापुढे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? दोन्ही पक्षांचं अस्तित्व काय असेल? शरद पवार आता महायुतीसोबत जाणार का? राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळतीलच, पण या दोन पवारांच्या भविष्याची चर्चा देखील आता सुरू झाली आहे। पुण्यात एकूण 165 जागांपैकी भाजपने 120 जागांवर दणदणीत विजय मिळवलाय, तर दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पदरात 26 जागांचा जोगवा पडलाय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावं लागले, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण 128 जागांपैकी भाजपने 84 धावांची सलामी देत दोन्ही राष्ट्रवादीचा धुव्वा उडवलाय। अजितदादांच्या राष्ट्रवादीला इथं 37 धावांवर आटोपतं घ्यावं लागले, तर थोरल्या साहेबांच्या पक्षाला भोपळा देखील फोडता आला नाही। काकांनी आता थांबावे या विधानापासून ते काकांच्या नेतृत्वाची आणि अनुभवाची गरज असल्यापर्यंत पुतण्याच्या 2 भावनिक छटा पूर्ण राज्याने पाहिल्या आहेत। त्यामुळे वितुष्ट आलं असताना देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत काहीच हाती लागलं नाही। या महापालिकेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत भाजपचा गेम करण्याचा प्लॅन दादांच्या अंगलटच आलाय। मतदारांना दादांनी अनेक आश्वासनं दिली, भाजपवर विखारी टीका केली, भाजपला पार सोलपटून काढलं, पण तेलही गेलं आणि तूपही गेलं, पुढे हाती आलं दुपटणं असं म्हणणं शहाणपणाचं ठरणार नाही। कारण दादा हे काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत। दादांना राजकारणात प्रदीर्घ अनुभव आहे, पण विधानसभा, नगरपालिका, नगरपंचायतीमधील स्ट्रॅटर्जी जशी कामी आली तसा झंझावात त्यांना राज्यात राखता आला नाही, हे मात्र नक्की आहे। पण अजितदादांना हलक्यात घेणं चूक ठरेल। त्यामुळेच भाजपने प्रचारात आणि निकालानंतर देखील दादांविरोधात विखार दाखवला नाही। यातच खरं त्या पराभवाच्या भविष्यातील गोळाबेरीज दडलेली आहे। भाजपला दादांना दुखवायचं नाही, तर दादांना देखील सत्तेतनं बाहेर पडायचं नाही। जिल्हा परिषद निवडणुकीत दादा या पराभवाचं उट्ट काढतात का, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। तर दुसरीकडे महापालिकेतील पराभवानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काका पुतण्याची ही भेट महत्वाची मानली जाते। यासाठीच ते शरद पवारांशी चर्चा करण्यासाठी गेल्याचं देखील सांगितलं जातंय। सध्या पवार काका पुतण्यांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे। मात्र महापालिकेतील पराभवानंतर अजित पवार अशा प्रकारे शरद पवारांच्या भेटीसाठी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी भोपळेच फोडता आले नाहीत। शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असलेले अनेक नेते आहेत, पण त्यांच्या पट्ट्यात राष्ट्रवादीला करिश्मा दाखवता आला नाही। भाजपच्या झंझावात हा पक्ष वाहून गेल्याच्या आकडेवारीवरून पाहायला मिळतंय। शरद पवार यांनी पुतण्याला सोबत घेत पुणे पिंपरी चिंचवडमध्ये 2 राष्ट्रवादी, 2 पक्ष, 2 चिन्ह असा एकही प्रयोग करून पाहिला, पण मतदारांनी त्यांना साथ दिली नाही। एकाही महापालिकेत त्यांना 2 अंकी सरदार उभे करता आले नाहीत, तर जिथे ते इतर पक्षांसोबत गेले तिथे अपक्षांपेक्षा त्यांची अवस्था बिकट झाल्याचं पाहायला मिळाले। शरद पवार आजही राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जातात। एकीकडे पुतण्याचं नेतृत्व, तर दुसरीकडे स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व, अशी तारेवरची कसरत त्यांना या महापालिका निवडणुकीत करावी लागली आहे। गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही पक्ष एकत्र करण्याची चर्चा जोमात आहे, पण चर्चा आणि कृती यांची जोड अद्याप दिसलेली नाही। दोन्ही राष्ट्रवादींना नवसंजीवनी देण्याची ताकद आजही शरद पवार यांच्याकडे असल्याचं अनेक नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मत आहे।
तुतारी वाजली नसली आणि घड्याळाचे काटे वेगाने फिरले नसले तरी पवारांची पॉवर कमी झाली असं म्हणणं रास्त ठरणार नाही. कधी कधी 4 पावलं पुढे जाण्यासाठी 2 पावलं मागे यावं लागतं म्हणतात. हे राजकारण आहे आणि ते पवारांना इतरांपेक्षा अधिक चांगलं समजतच नाही तर उमगतं देखील हे कोणीही विसरू नये असं इतिहास सांगतोय. तर दुसरीकडे महापालिकेतील पराभवानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट महत्वाची असल्याचं बोललं जात आहे. यासाठीच ते शरद पवारांशी चर्चा करण्यासाठी गेल्याचं देखील सांगितलं जात आहे. मात्र महापालिकेतील पराभवानंतर अजित पवार अशा प्रकारे शरद पवारांच्या भेटीसाठी गेल्याने अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या आहेत. महापालिकेच्या निकालाचा वचपा काढण्यासाठी पुढची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणनीती ठरवण्यासाठी काका पुतण्याची भेट झाल्याचं बोललं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? दादांचा पुढचा निर्णय काय असेल? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला